कोण होती ती? कोण होती ती? कोण होती? कोणाचे हात होते? आई साहेब, पडून राहा बाळा, पडून राहा. कष्ट होत आहेत का बाळा? असे कष्ट सुखमयी जीवनाचा मार्ग आहे. आजी साहेब, हे काय? बाळा, ही या व्रताची अंतिम प्रक्रिया आहे. आजवर जे केलं त्याहून हे अधिक कठीण आहे. आजी साहेब, मी काय करायचंय? मनू, हा धागा बांधलेला असताना तुला मुक्तेश्वर मंदिरात जायला हवं, तेही एकटीने. एकटीने? हो बाळा, कारण की हा धागा भोले शंकरांच्या समोर दुसरा कोणाच्याही दृष्टीस न पडता तुला सोडवावा लागेल. म्हणूनच तर मी पण तुझ्यासोबत नाही येऊ शकत. बाळा, जर ही कष्टमय यात्रा बंधन सोडवल्याशिवाय तू पूर्ण केलीस तर तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल आणि मग तुला कधी वाईट स्वप्न पण पडणार नाहीत. आम्ही एक विचित्र स्वप्न पाहिलं. दूर एका पर्वतावर एका भव्य मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज लहरत होता. पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणातून आम्हाला अशा शिवलिंगाचं दर्शन झालं ज्यातून विस्मयकारक आभा निर्माण होत होती आणि 2 हात त्या शिवलिंगास अभिषेक करत होते. धन्य आहात महाराज, आपण धन्य आहात. आपणास साक्षात बाबा मुक्तेश्वर नाथांच्या मंदिराचं दर्शन झालंय. मुक्तेश्वर मंदिर? आम्ही कधी तिथे गेलोच नाही, तर मग हे स्वप्न? महाराज, हे स्वप्न नव्हे, चमत्कार आहे. बाबा मुक्तेश्वर नाथांचं मंदिर अत्यंत प्राचीन सिद्धपीठ आहे. आम्ही तर कधी ऐकलं नव्हतं. महाराज, याचा साक्षात पुरावा आपणासमोर आहे. महाराज, ही विभूती आमच्या महाराणी मणिकर्णिका यांनी आपल्या स्वास्थ्य लाभासाठी पाठवली आहे. हिचा स्पर्श होताच आपण स्वस्थ झालात आणि स्वप्नात आपल्याला बाबा मुक्तेश्वर नाथांचं दर्शनही झालं. धन्य आहात, धन्य आहात. प्रधानमंत्री जी. जी महाराज.
आमची मुक्तेश्वर मंदिरात जाण्यासाठी शीघ्र व्यवस्था करावी. जशी आज्ञा महाराज. आणि लक्षात असू द्या की ही यात्रा राजकीय नव्हे, निव्वळ वैयक्तिक आहे. आमच्या सोबत केवळ खास अंगरक्षकच असतील. रघुनाथ सिंगजी. जी महाराज. श्रीमान मोरूपंत तांबे यांची कन्या मणिकर्णिकेस धन्यवाद पत्र धाडायची व्यवस्था करावी. जशी आपली आज्ञा महाराज. महाराज गंगाधर रावांचा. 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 महाराज बरे झालेत आणि कामही करू लागलेत. मुक्तेश्वर मंदिरात दर्शनासाठी पण जाणार आहेत. अगं तू तर अशी खुश झालीयस की जणू काही महाराज तुला पण नेणार आहेत. कुबजा विस्तव आणि विस्तव. हुजूर, आपल्या सेहतमंदीसाठी झाशीतल्या प्रत्येक दर्ग्यात, प्रत्येक मंदिरात आणि प्रत्येक शिवालयात दुआ मागितली, पण जी तडप आणि जुनून मोतीबाईने दाखवली ती हैराण करणारी होती. अच्छा. जी हुजूर. काय नृत्य होतं ते. नृत्य. आम्ही इथे मृत्यूच्या इतक्या समीप होतो आणि ती नृत्य करत होती. हुजूर, गुलाम पण ह्याच गोष्टीसाठी चिडला होता, म्हणून होश मध्ये आल्यानंतर ती बेहोश झाली होती. जी हुजूर. अजीब ती दिवाणगी. चारी बाजूला तुटलेल्या दिव्याच्या काचा विखुरल्या होत्या आणि ती त्यावरच नाचत होती. असं वाटत होतं जणू काही तिच्या ओठातून नव्हे, तिच्या पायातून चित्कार बाहेर पडत होते. तिच्या पायाचे तळवे रक्तबंबाळ झाले होते. मी तिला विचारलं, असं का केलं आपण? तर म्हणाली, जर मी माझ्या नृत्याने त्यांच्या दिलाला जिंकू शकते तर मौतेला पण हरवू शकते. हे आपण काय केलं? आमच्या काळजातला मोती तुम्ही मातीत मिळवू पाहतात. हुजूर, या मोतीचे आप तर आपणच आहात. त्या खुदाचे लाख लाख शुकर की त्याने या मोतीचे आप बरकरार ठेवले. आम्ही आपल्या या भावनेची कदर करतो. केवळ इशारा करून पहा. नाही हुजूर, इशारा नाही, बाकायदा मागेन. मनुबाळा, ही तुझ्या व्रताची अखेरची आणि सर्वात कठीण परीक्षा आहे. परंतु मला विश्वास आहे की तू यात अवश्य यशस्वी होशील.
हे बघ बाळा, ही 7 फुलं आहेत. ही आम्ही खास करून मागवली आहेत. सर्वात आधी ही फुलं मुक्तेश्वर मंदिराच्या प्रांगणात विराजित 7 डाकिणींना अर्पण कर. लक्षात ठेव, ही फुलं खूप महत्वपूर्ण आहेत आणि विलक्षण देखील आहेत. ही केवळ कैलास पर्वतावरच मिळतात आणि यांच्याशिवाय ही पूजा पण अपूर्ण राहील बाळा. यांच्या सुवासाने कुठल्याही प्रकारची नशा किंवा वाईट आत्मे प्रभावित नाही करू शकत. ही प्रत्येक वाईट विचार, वार आणि प्रहारावर तोड आहे आणि प्रत्येक चांगला विचार ध्येयवाद आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. यांच्यामुळे शिवपूजेत कोणतेही व्यवधान नाही येणार. मग भगवान शंकरांच्या समक्ष 108 दिवे लाव आणि या गंगाजलाने अभिषेक कर. मग हे जल जेव्हा तुझ्या लोट्यात पुन्हा तू घेशील तर हे तुझ्या भावी पतीसाठी अमृत बनेल बघ. त्यानंतर या बांधलेल्या बोटांचा दोरा सोडवून भगवंताला अर्पण करून टाक. आणि लक्षात ठेव, जोपर्यंत ही पूजा समाप्त होत नाही तुला या सर्व गोष्टी करताना कोणीही पाहता कामा नये आणि तू पण कोणाकडे पाहू नकोस. सुखी रहा. स्टॉप. Oh, nuole Queen of Jhansi. विना प्रोटेक्शन कुठे चालली आहे? चलो. भागर्थ विभु संप्रते भागर्थ प्रत्यय पत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर. भगवंत मुक्तेश्वर आपली यात्रा मंगलमयी करो. महाराज गंगाधर रावांचा, महाराज गंगाधर रावांचा, महाराज गंगाधर रावांचा, हुजूर, महाराज गंगाधर रावांचा. आपण हुजूर, जर शाही रुतब्याला काही बाधा येत नसेल तर कनीच काही बोलू शकते? काय सांगायचंय? हुजूर, आम्ही पण आपणासोबत मुक्तेश्वर मंदिरात येण्याची इजाजत चाहत आहोत. तुम्ही तुम्ही आमच्या सोबत मुक्तेश्वर मंदिरास येणार? हुजूर, मंदिर असो वा मस्जिद, अशी जागा नेहमीच पाक असते आणि अशा जागी जाण्याने दिलाची सारी मलिनता धुवून जाते. आपण नेहमीच तुमच्या तर्कांनी आम्हाला निरुत्तर करता. चला.
नसातून धावत उसळत आम्हाला नाही जायचं. जर डोळ्यातूनही न ठिपके तर मग ते रक्त कशाचं. हा मुकाबला आहे एका पत्नीचा आपल्या पतीसाठी समर्पणाची ज्योत घेऊन, आणि समोर आहे एका तवायफचा जुनून. बग्गी जाऊ द्या. आजची ही सुहानी सफर हे साबितच करून दाखवेल की ह्या खेळात जीत फक्त तवायफचीच होते. गंगाच्या दिलावर मोतीचा हार घातला गेलाय. ह्यांच्या दिलाची राणी मीच होणार. हक है हक यही है हक है 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 अब तो कुछ सुखन का मेरे अख्तियार खुल. हक है हक यही है हक है रहती है तबा सोच में ले लो निहार खुल. हक है हक यही है हक है हक है हक यही है हक है कुल का कुल यही तो भला कुल से खौफ क्यों फिरता है दर बदर ये मलंग सोगवार क्यों. मैं तुझ में गुम हुआ हूँ तू गुम मुझ में हो चुका. फिर ढूंढते हैं दोनों ही एक दूसरे को क्यों. हक है हक यही है हक है हक है हक है हक है हक यही है. रामू काका बग्गी का थांबवलीत? महाराणी, पुढे रस्ता बंद आहे. बग्गी जाणं असंभव आहे. अरे भाऊ, काय जी? हा रस्ता बंद काय? अहो भाऊ, काल राज्याला फार मोठं तुफान आलं होतं. त्यामुळे समधी झाडं उकडून अशी पडली आहेत. थोडा वेळ लागल. चला भाऊ, मी पण मदत करा करतो. करा या. हे देवा, काय करू? मला लवकर मुक्तेश्वर मंदिरात पोहोचायचंय.